नमस्कार, मी प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत हे मक्याच्या दाण्यापासून मस्त असे कुरकुरीत भजे। तर मी इथे एक पूर्ण मक्याचं कणीस व्यवस्थित काढून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत। पूर्ण एक कणीस आहे हे। त्यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा ॲड करते आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील ॲड करते। अगदी थोडेसे जिरे, थोडंसं लाल तिखट आणि चिमूटभर हळदी पावडर। आता मी यामध्ये 1 वाटी बेसन घेतलेला आहे, परंतु जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच आपण इथे वापरणार आहोत। तर अगदी थोडंसं टाकून घेतलेलं आहे एकदा आणि पूर्ण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदी असं हे पूर्ण असं चोळून आपल्याला हे मिक्स करायचं आहे, म्हणजे मग जे मक्याच्या दाण्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते पूर्ण आपल्या ह्या डाळीच्या पिठाला लागतं। तर तुम्ही बघू शकता इथे बिलकुल पाणी न वापरता देखील आपले हे बॅटर मस्त असं ओलं झालेलं आहे। त्यामध्ये आपण आणखी थोडंसं पीठ ॲड करणार आहोत। चवीनुसार मीठ घेऊया आणि हातावर थोडंसं पाणी घेत आपल्याला हे व्यवस्थित असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं आपण नेहमी कांदा भजीसाठी बनवतो बस त्याच प्रकारचं बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे। खूप जास्त पातळ करणार नाही आहे आपण हे। थोडीशी कोथिंबीर देखील टाकणार आहोत। इकडे मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं। आता आपलं तेल देखील ऑलमोस्ट तापत आलेलं आहे। आता आपण यामध्ये हे भजे सोडून घेणार आहोत। तर आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने नाही तर हातानेच व्यवस्थित असे सोडून घ्यायचे आहेत, कारण चमच्याने जर आपण ही भजी सोडली तर मग ती सेपरेट होऊ शकतात। आता सध्या बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मक्याची कणस विकायला दिसत आहेत। अगदी मंद गॅसवर आपल्याला ही प्रोसिजर करायची। कांदा भजी किंवा बटाटा भजी तर आपण नेहमीच खातो, तर मग आता काहीतरी नवीन खायचं म्हणून आपण हे कॉर्नचे भजी तयार करत आहोत। अगदी झटपट तयार होतात, खूप जास्त वेळही लागत नाही। तर इकडे तुम्ही बघू शकता आपले हे भजे ऑलमोस्ट तयार झालेले आहेत। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि आता अशाच पद्धतीने बाकीची भजी देखील आपण तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली सर्व भजी इथे तळून रेडी झालेली आहेत। तर अशा प्रकारे आपली ही भजी पूर्ण तयार झालेली आहे आणि टोमॅटो सॉस बरोबर ही भजी खूपच मस्त लागतात। अगदी मस्त अशी कुरकुरीत आपली ही भजी तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील अशी मक्याची भजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा। चॅनलला